राडा होणार बरं नाही ऐकणार. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणाधर ट्रॅव्हलर. आणि आपण आलो आहे साताऱ्याला. तर आपले काही मित्र साताऱ्यावरनं पण बारामतीवरनं आले ते. आणि आपण सध्या आलो आता सातारा पाटेश्वर मंदिर. पाठीमाग बघू शकताय. साधारणतः 1 तास केला आमच्या इथपर्यंत. आता आतमध्ये जाऊ मंदिरात, आतमध्ये वगैरे सगळं पाहू. आणि आपण आज कासला पण जाणार आहे, तर तिकडे पण जायचं. पण आज साताऱ्यात मॅरेथॉन असल्यामुळं ते बंद आहे थोड्या वेळ. तर आता 12 नंतर चालू होईल. तर आता आपण कासला जाणार आहे इथून झाल्यानंतर. पुणेवरनं सातारा साधारणतः 120 किलोमीटर भरतं. तर सकाळी आपण लवकर निघालो. जाताना बाप्पाचं दर्शन घेतलं, कारण कुठलंही कार्य करताना विघ्नहर्त्याचं दर्शन घेणं गरजेचं असतं. मग काय, जाताना आपल्याला लागतो हा सुंदर असा घाट, जुना बोगदा ह्या कात्रचा. ह्या रस्त्यानं आपली गाडी सुसाट निघाली. पण विषय असा आहे भाई, आतमध्ये गेलं की जरा अंधार पडते, त्याच्यामुळे जरा गाडी चालवताना सांभाळून चला, पुढचं काही दिसत नाही. मग लागतो सुसाट रस्ता. मग मला जरा गाडीची गोळी करावा. 100-120च्या स्पीडनं डायरेक्ट पेट्रोल पंप गाठला, कारण गाडीनं मग भरपूर तेल पिलं होतं. काकून कॅमेऱ्याकडे बघत थोड्या लाजले. म्हणलं आपण कॅमेरा बंद करून घ्यावा. गाडीची टाकी फुल करून घेतली आणि सरळ निघालो साताऱ्याच्या दिशेने. सरळ जाताना आपल्याला सुंदर असा व्ह्यू लागतो. पाहिजे म्हटलं, ह्याचा व्ह्यूचा जर आपण व्हिडिओ नाही केला तर मग काय करणार. सकाळी लवकर निघाल्यामुळे आपल्याला भूक लागली होती. मग काय, सरळ 3 फूट लांबीचा डोसा घेतला. आणि सोबत ऋषी होता, तर मग ऋषीनं काही मिसळपावर ताव मारला होता. तिथनं तेवढं झालं की आपल्याला एक गँग भेटलं रायडरचं. खाऊन झालं की त्यांची हे बघा, इथं गाडी दिसते तुम्हाला. आणि इथं आपली गाडी लावली. भाई पोरांचा विषय म्हणजे नादा असते. गाडी आणि बॉडी विषय पंपावर असते. जे जडी त्यानं एकदम फुल नियोजन केलं. तो विचार होता, भाई तुम्ही कुठं चाललाय काय. तर म्हटलं आम्ही पण चालू आहे कासला, आणि हे चालले तर टपोळ्याला, मिनी काश्मीर म्हणतात त्याला, तिकडे चालतं. त्यांच्यासोबत 2-4 मिनटं जरा गप्पा गोष्टी केल्या. कुठलेच काय विचारलं, तर त्याला विचार तुम्ही व्लॉगिंग करत होतं. ते म्हणले नाही, व्लॉगिंग तर नाही करत, पण असंच आवड आहे म्हणून आपण सगळं करतो. तर म्हणलं ठीक आहे, चला भेटूया आपण साताऱ्यामध्ये. त्या पुण्याच्या गँगसोबत 2-4 गोष्टी करून पुढं निघतो आपण. खांबाटकी घाट येतो. तुम्ही बघू शकता कसा सुंदर प्रकारे हा नजारा आहे. सकाळी तरी साधारणतः आपल्याला 9-9:15 वाजले होते घाटामध्ये येईपर्यंत. आणि गाडी चालवताना टर्निंगचा व्हिडिओ 1 नंबर निघतात, म्हणून आपण गोप्रो चालू केला. पुढे येऊन थांबलो साईडला. हा पूर्ण व्ह्यू बघा कसा कडक दिसते, 1 नंबर दिसते पूर्ण जाणाऱ्या गाड्या. पण काहीच काळात हा रस्ता कमी गर्दी होईल, कारण इथं नवीन भुयारी मार्ग होत आहे. तिथनं जी गाडीला स्टार्टर मारला, भाई आपल्यासोबत दुसरं एक गँग आलं होतं आपल्याला भेटलं रस्त्यानं. हार्ली डेव्हिडसनचं 440 नवीन त्यांनी सेगमेंटमध्ये आता काढली गाडी. कडक गाडी आहे ते पण. आपलं पण स्वप्न भाई असंच आपल्या मित्रांसोबत मस्तपैकी लॉंग राईडला जायचं. लवकरच आपण ते स्वप्न पूर्ण करणार आहोत. आणि हा तुम्ही कसा बघा, तुम्ही कडक असा व्ह्यू दिसतोय आपल्याला. तर आता सकाळचे 9 वाजले आणि आपल्याला जायचं बाहेर. तर आपली गाडी कालच कोचिंग देखील त्यासाठी केले चमकते. आणि तो सूत्र त्याचा तोंड पाहते. रेस वाढव जरा. चला तर आता जाऊया. सूत्र आलेत आपले बारामतीवरनं, सगळं बीचचं गँग आहे. ठरल्याप्रमाणे सगळेजण राजधानी साताऱ्यात हजर झाले. सकाळचे 9:30-10 वाजले होते. त्यांनी नाश्ता वगैरे केला. साताऱ्यात पहिल्यानंतर आपल्याला कासला जायचं होतं, पण आज मॅरेथॉन होती साताऱ्यामध्ये, त्याच्यामुळं आपल्याला काही जमलं नाही तिकडं जायला. तर म्हणलं आपण आता दुसरं एक लोकेशन होती तर जवळपास 10-15 किलोमीटरच्या अंतरावर, तर तिकडं जाऊ. मग काय, सगळ्यांनी गाड्या काढल्या मस्तपैकी. चिंगाटनिशी आपण निघालो दुसऱ्या लोकेशनला. तर चला आता तिकडच्या पॉईंटकडे जाऊया सगळ्यांसोबत. तर मंडळी, आपण साताऱ्यातनं डायरेक्ट निघालो पाटेश्वर मंदिराकडे. साताऱ्यापासून साधारणतः 10 ते 15 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. आणि हे मंदिर म्हणजे जुन्या काळातलं मंदिर आहे. तिथं तुम्हाला संपूर्ण शंकराच्या पिंडी दिसतील. तर जाताना सुंदर असा हा रस्ता लागतो. आता भरपूर पाऊस झाल्यामुळे इथल्या रस्त्याचं डांबरीवरचं सगळं जे डांबर आहे ते निघलेलं आहे. आणि तुम्हाला लागताना देगाव नावाचं गाव लागतं. त्या गावातून राईट मारला की आपल्याला मोठा असा हा डोंगर लागतो. आणि या डोंगरावरती वसलेलं आहे शंकराचं मंदिर. इथं ज्या वेळेस मोठी पूजा असते शंकराची, त्यावेळेस ना भाई इथं खूप मोठी गर्दी जमलेली असते. तुम्ही बघू शकताय हा किती सुंदर रस्ता आहे.
आणि आपण येऊन पोहोचलो. जातानाच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती लागते. साधारणतः वर जाण्यासाठी आपल्याला अर्धा तासाचा वेळ लागतो, काही जास्त वेळ लागत नाही. पण इथं संध्याकाळच्या वेळ येऊ नका, कारण इथं बिबट्या वगैरे आणि सगळे वन्य प्राणी असतात. तर आपण आता मंदिरापाशी येऊन पोहोचलेलो आहे. तर जरा मंदिराचा इतिहास जाणून घेऊया. पाटेश्वर हे हिंदू लेणी कधी आणि कोणी खोदले याचं तर काही आपल्याला भेटलं नाही. पण हे मंदिर 18व्या शतकात सरदार आनागळ यांनी बांधल्याचं ज्ञात आहे. तर या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. तुम्ही बघू शकता आतमध्ये समोर चालत आलं की आपल्याला बजरंग बलीची एक सुंदर अशी कोरीव मूर्ती दिसते आणि त्याच्याच बाजूला आले की एक महादेवाची पिंडी दिसते. साधारणतः 3 ते 4 फुटाची ही उंच आहे आणि खूप सुंदर अशी पिंडी आहे. तुम्ही बघू शकता हा परिसर किती सुंदर आहे. आणि मेन म्हणजे इथं ना सगळं हे जुन्या काळातलं आहे. आखीव रेखीव केलेलं पूर्ण शिल्पामध्ये कोरलेलं आहे हे मंदिर 18व्या शतकामध्ये. फक्त याचं इथं एकच आहे की आतमध्ये तुम्ही जर जाताय तर कॅमेरा आपल्याला अलाउड नाही आहे. तर तुम्ही हा बाहेरचा परिसर किती सुंदर आहे तुम्ही हे पाहू शकता. तर आपण प्रदक्षिणा घालूया, कारण आतमध्ये आपण जाऊन आलोय पण आतमध्ये काही आपल्याला कॅमेरा त्यांनी चालू करून दिला नाही. तर पूर्ण मंदिराला आपण प्रदक्षिणा घालून मंदिराचा परिसर निहाळून पाहूया. मंदिराच्या डाव्या बाजूनं थोडंसं पुढं चालत आलं की आपल्याला इथं विविध प्रकारच्या अजून शिवपिंडी जे आहेत ते निदर्शनास येतात. तर तुम्ही बघू शकताय याच्या आतमध्ये पण एक मोठी शिवपिंड आहे. साधारणतः 3 ते 4 फूट उंच मला म्हणजे नाही का दिसते असं वाटतंय. आणि पलीकडं पण सेम अशाच पूर्ण गोल आकार तुम्ही प्रदक्षिणा घालता तुम्हाला सगळं हेच दिसेल. आणि इथं थोडासा रस्ता आहे बघा तुम्हाला जाण्यासाठी. तुम्ही ह्या टेकडीवरती जाऊ शकता. पण वरती विविध प्रकारचे सातारा म्हणजे कसं एक नंबर वातावरण स्वर्गात आल्यासारखं वाटते. आपला शूटर सोबत आहे परम मित्र आपले ओंकार हिल्टनवरून आले स्पेशल आपल्याला जायचं म्हणून फिरायला. तुम्ही बघू शकता कसं वातावरण एक नंबर आहे नुसतं. तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. काही गर्दी नव्हती पण आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आतमधला परिसर आपण दाखवू शकलो नाही. या मंदिरावरती विविध प्रकारच्या देवदेवतांच्या मूर्त्या आपल्याला आढळून येतात आणि इतकी भयानक शांतता आहे. तुम्ही बघा बाहेरचा आवाज. आता दर्शन झालंय आपलं. हे गँग कोण भीमाशंकरवरनं तर कोण बारामतीवरनं कोण वाईवरनं सगळं गोळा केलेलं गँग आहे. आपण पुण्यावरनं आलोय. आता आपल्याला कास पठारला जायचंय. तिथलं दर्शन मस्तपैकी झालेलं आहे आता. पण कासला आता काय माहिती अजून झालंय का नाही चालू. सकाळी तर बंद होतं. तर जाऊ अर्ध्या तासात 120च्या स्पीडनं. चला. साताऱ्यातनं 20 किलोमीटर अंतरावर आहे कास पठार आणि आपल्यासोबत आहे आपले गँग. तुम्ही बघू शकता एका लाईनमध्ये कशा 5-6 गाड्या चालू आहेत त्या. साधारणतः आता आपला 25 मिनिटाचा रस्ता बाकी आहे, कारण घाट सेक्शन असल्यामुळे जरा गाडी हळू चालवा. इथं आपले शूटर आहे सगळे. थोडंसं पुढं आलं की तुम्हाला 2 साईडनं 2 धरणं दिसतील. राईट साईडला पण एक धरण आहे आणि डाव्या बाजूला पण एक धरण आहे. 2 धरणं तुम्ही सुंदर असा व्ह्यू तिथं तुम्ही साईडला जाऊन थांबून बघू शकता. रस्त्यानं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गाड्या लागलेल्या दिसेल. तुम्ही मकाचे कणस भाजलेल्या शेंगा तुम्ही तिथं जाऊन खाऊ शकता मस्तपैकी. एक नंबर नियोजन आहे. थोडंसंच पुढे गेलं की गाड्याच्या पार्किंगची जागा तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही जर लवकर गेला तर बरं होईल. आम्ही जरा उशिरा गेलो तर तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक लागलेलं आहे. इथं पॉईंट असा आहे की तुम्हाला गाड्या 1-1.5 किलोमीटर लांब पार्किंग करावं लागतात आणि तिथून पुढं त्या पॉईंटपर्यंत चालत जावं लागते. तर तुम्ही असं करा की लवकर सकाळी जावा. आपण तर काय तिकडे गेलो नाही, कारण गर्दी थोडी झाली होती की ह्या वेळेस आपलं जाणं शक्य नव्हतं. मग आपण रस्त्यानंच चेक करत गेलो की कुठं थांबायला जागा आहे का. एका साईडला आपल्याला जागा भेटली. मग तिथं आपल्या सगळ्यांनी गाड्या लावल्या. तुम्ही बघू शकता सगळे लोक थोडं साईडला थांबून निरीक्षण करतात. आपलं गँग काय पूर्ण अजून आलं नव्हतं. मग सगळ्यांची वाट बघत थांबलो. म्हणलं सगळ्याला येऊ द्या. आता सध्या कासवरती कधी पाऊस येतोय तर कधी धुकं येतं, त्याच्यामुळे अजून फुलं खूप उमलत आहेत. ह्याच कास पठारावरती तुम्हाला साधारणतः 800 ते 850 विविध प्रकारची फुले पाहायला भेटतात. तर तुम्ही इथं 200 रुपये तिकीट आहे पर पर्सन. ते तुम्ही काढून आतमध्ये जाऊ शकता. आपण तर आतमध्ये नाही गेलो कारण दुपार झाली होती
आणि पावसाचं वातावरण झालं होतं. थोड्या वेळात पाऊस येईल असं वातावरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं किती ढग पळत आहेत. आणि आपले मग सगळे शूटर आले, सगळ्यांच्या गाड्या एकदम लाईनने लावल्या अशा मस्तपैकी. म्हटले थोड्या वेळ थांबू, फोटो वगैरे काढू आणि आपण परत जाऊ म्हणलं याच्याकडं लेककडं. रस्त्यावरती गाड्या पार्किंग करायला बंदी असल्यामुळं आपण लवकरच गाडीवर बसलो आणि आपण प्रवास सुरू केला आपला तळ्याकडे. कारण पाठीमागून मामा आलेच होते. मामा म्हणले चला इथनं गाड्या काढा. तर मग काय आपण पटापट गाड्यावर बसलो आणि निघालो मग लेककडं. तर चला आता लेककडं जाऊ, जरा मस्तपैकी तिकडचा नजारा बघू, काय विषय तिकडं कसा आहे ते. इतकं धुकं पडतं इकडं बेकार, तुम्ही बघू शकताय. 50 फुटाच्या पुढं काही जास्त दिसत नाही, भरपूर जोरात तिकडं धुकं पडते. अचानक ऊन बी येते, अचानक धुकं पडते. साताऱ्याचा विषय पंपावर असते. इथून पुढे आपण जातो आणि लेकपाशी येऊन थांबतो. पण पोरांनी असला राडा केला होता की येणाऱ्या जाण्याचा नजरा सगळं आमच्या गाड्यांकडेच होत्या. याचं कारण काय असेल तर थांबा, तुम्हाला दावतो याचं कारण काय. याचं कारण एकच आहे. पोरांचा नाचला विषय असतोय. तुम्ही इकडे बघू शकता सगळे गँगस्टर आले तर इथं कसा विषय. लोकांचं रिॲक्शन भाई बघण्यासारखं आहे. लोक आले की पहिले इकडे लक्ष देते, फुलं परत बघते ते, पहिले तर गाड्या बघून जाते ते. कारण विषय गर्दीचा केलाय, 30 लाखाचा खेळ आहे. सगळं गँगची चर्चा भाई, विषय नुसता गाड्यांचा आहे. पोरांनी नाच केला पण वाया करून नाही दिला. साताऱ्यामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. आम्ही तर चांगल्या उन्हाची वाट बघत होतो, पण अचानक पावसाच्या सरी कोसळल्या आणि आमचा प्लॅन कॅन्सल झाला. कारण इथनं पुढं आम्हाला जायचं होतं महाबळेश्वरला. पण भाई आपल्याला तर सुद्धा उद्या सोमवारी कामाला, त्याच्यामुळे मग आपण रस्ता धरला पुण्याचा. जाताना तर भाई असली गर्दी होती, अरे बाप, असले शूटर येत होते. काय विषय पंपावर केला होता या शूटरनी. दोन्ही जागा पूर्ण पॅक झाल्या होत्या. 2 किलोमीटर पण फक्त गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लहानपणी जेव्हा आई मला मामाच्या गावाला घेऊन जायची तेव्हा मी इष्टीतनं हात काढून अशा गाड्या बघत बसायचो. पण आता मोठं झालं तर इतक्या गाड्या बघितल्यात की आता गाड्या बघितल्या की टेन्शन येतं, भाई मी जाऊ कसा पुढं. असं प्रत्येकाचं वयात वेगवेगळे स्वप्न असतात. आपण आपले स्वप्न पूर्ण करत राहतोय आणि भाई पुढं गेलं की असा जोरात धुकं लागतंय. अरे बाप, विषय खोल. तुम्ही बघताय पुढं कसला नजारा आहे. शूटर आपल्यासोबत होता पलटणचा, भाऊनं DBS टाकलं ते. DBS किल्लर विषय पंपावर केलाय. आणि हा रस्ता असा आम्हाला दोघांना काम असल्यामुळे आपण परत रस्ता पकडला आणि ह्या रस्त्यानं असलं दुःख लागत होतं. नाद नाही भाई, सातारा एक नंबर आहे. पण तुम्ही किती पण मोठ्या लाखोंच्या गाडीत हिंडा, पण लालपरीचे सर कधी येणार नाही. कारण ह्या लालपरीसोबत प्रत्येक माणसाचा नाता जोडलेला आहे. प्रत्येक गावाला शहराला जोडणारी ही लालपरी फक्त आता गावाकडे दिसायला लागते. आणि साताऱ्यामध्ये आलं की हा आपल्याला उतरताना सुंदर असा घाट नजरेस पडतो. तुम्ही बघू शकता पुढं कसलं सुंदर वातावरण झालंय. आणि थोडंसं पुढे गेलं की आपल्याला तिथून दिसणारा अजिंक्य तारा भाई एक नंबर विषय. सध्या तरी किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्या डायरेक्ट वरी डांबरी झाली, त्याच्यामुळं कॉन्क्रीटचा रस्ता केल्यामुळे काही विषय नाही. पहिलं खालीच गाड्या लावावं लागायच्या आणि चलत जावं लागायचं. आता तसा काही विषय नाही. तुम्ही कधी येणार असाल तर अजिंक्य तारा साताऱ्याला अवश्य भेट द्या. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असलं सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपला अवश्य शेअर करा.